नमस्कार मंडळी. तर बघा, हा फ्रेश असा पालक आहे. तर आज आपण याचाच रिलेटेड भाजी करणार आहोत. तर आपण पालक वडी रस्सा करणार आहोत. तर इथे बघा, मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. 4 चमचे आपण हे बेसन पीठ घेणार आहोत, 4 ते 5 चमचे. आणि आपण हे छान असं चाळून ते घेतलेलं आहे आपण बेसन पीठ. आणि ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. इथे गरम मसाला घेते आहे मी. तर इथे गरम मसाला मी ह्याच्यामध्ये घातलेले आहे. थोडेसे जिरे घालते आहे. थोडंसं धणे पावडर घालते ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपण चाट मसाला देखील घालणार आहोत. आणि लाल तिखट थोडंसं आपण यामध्ये ॲड करतो आहे. आणि हळद थोडीशी घालून आपण मीठ वगैरे तर सर्व घालून आपण याच्यामध्ये आपण जी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची प्युरी आपण करून ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर आता आपण छान असे एकजीव करून घेणार आहेत. आणि आपण जी पालकची प्युरी करून घेतली आहे ती याच्यामध्ये मी आता ॲड करते आहे. लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता थोडंसं. तर छान असं हे आपण मिक्स करून ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत. आणि याच्या वड्या तयार करणार आहोत आपण. त्याच्या आधी आपण मी इथे 2 टमॅटो आणि कांदा आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलेले आहे. आणि यातली उरलेली प्युरी आपण इथे वापरणार आहोत. तर आपण हे जो गोळा करून घेतलेला होता त्याचे असे आपण तुकडे करून घेणार आहोत. म्हणजेच वड्या करून घेणार आहोत. पोळी लाटून वड्या करून घेणार आहोत. आणि इथे मी आता भाजीला फोडणी देते आहे मस्त अशी. तर इथे मी अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे. आणि हा जो आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे, खोबरं, कांदा आणि टमॅटोचं, ते इथे घातलेलं आहे. ह्याच्यावरून थोडासा आपण गरम मसाला, धणे पावडर आणि लाल तिखट असं आपण मसाले घालून घेतो ह्याच्यामध्ये. आणि ही जी आपली उरलेली प्युरी आहे ही प्युरी आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे. तर आता हे सर्व आपण एकजीव करून छान असं हलवून घेणार आहोत. खूप टेस्ट मस्त लागते ह्याची. आणि आता आपण हे छान असं भाजून घेणार आहोत. तर आता हे छान असं भाजलेलं आहे. आणि याच्यात आपण तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण ह्यामध्ये पाणी घेणार आहोत घालून. आणि छान असं पाणी घालून घेतल्यानंतर छान अशी उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये या वड्या डायरेक्ट सोडणार आहोत. आपण याला काही तळायची किंवा भाजायची, शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करायची गरज नाही. तर आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये या वड्या टाकणार आहोत. खूप टेस्टी लागते ही भाजी. तंदुरी चपाती, भाकरी असू दे, भात असू दे, त्याच्यावर खूप मस्त लागते ही. खूप सुंदर लागते. काहीतरी वेगळी भाजी आपण खाणार आहोत. तर इथं बघू शकता तुम्ही छान असं ह्याचा रस्सा आणि हे एकजीव छान वाटतं आहे. आणि ह्या पालकाच्या वडीचा बाईट तुमच्या जेव्हा तोंडात येतो तेव्हा त्याची चव खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. पालक वडी रस्सा खूप मस्त लागतो. तर अशा प्रकारे आपला हा रस्सा रेडी आहे.